मुंबईला गेल्या वरिष्ठांना जाब विचारलं असं काही होणार नाही. मी त्यांना विचारीन, दर मंगळवारी आमची मीटिंग असते. अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं असेल तर ते योग्य नाही. मी त्यांच्याशी चर्चा करू, काय गैरसमज झालेला असेल तर तो दूर करेल. मला ती फिल्म छोटी क्लिप पाहायला मिळाली. हे अतिशय चुकीचं आहे. कुणालाही कायदा हातामध्ये घेता येत नाही. तो अधिकार कुणालाही आपण दिलेला नाही. त्याच्यामुळं मी सकाळी फोन केला होता, परंतु त्याने फोन डायव्हर्ट केलेला होता. त्याच्या मुलाशी मी बोललो. मुलगा म्हणला की नाही, ते घरात बाहेर गेलेले. मी त्याला म्हणलं की हे जे काही मी क्लिप बघितलेली ती मला अजिबात आवडलेली नाहीये. अशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्या कार्यकर्त्यांनी केलेलं मी खपून पण घेणार नाही. मला त्याच्या संदर्भामध्ये त्याला बोलून त्याला जाब विचारायचा की याच्या पाठीमागचं कारण काय. अरे बाबा, समोरच्यांनी कंप्लेंट केली तर कारवाई होईल ना, का तू तोंडी सांगून कारवाई होणार आहे? जर उद्याच्याला ज्याला कोणाला लागले त्यांनी पण कंप्लेंट केली पाहिजे. कंप्लेंट केल्यानंतर कारवाई होणारच. दादा मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलनाला बसले. दुसरा दिवस आहे दादा. आक्षेप घेतलाय आता पुन्हा एकदा, म्हणजे आंदोलनासाठी देखील कुठलं नाना पटोले आता विधानसभेला जे मतदान झालं त्याच्या आकडेवारीवर त्यांनी संशय घेतला. जाऊ दे रे, हा सगळा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. त्याच्यावर निवडणूक आयोगाकडे ज्याला कुणाला वाटतं त्यांनी तक्रार करावी. सगळ्यांचे जे काही मशीन्स आहेत, ईव्हीएम, हे सगळे लॉक करून ठेवलेले आहेत. त्याच्यावर कोर्ट त्यांना जे काही करायचं असेल त्यांनी कोर्टामध्ये किंवा निवडणूक आयोगाकडे साहेबांची, म्हणजे शरद पवारांची भेट घेतलाय, उद्धव साहेबांची भेट ठीक आहे, तो त्यांचा अधिकार आहे ना. भेट घ्यायला भेट घ्यायला उद्या तुझी भेट घेतली म्हणून बिघडलो कुठं, तो त्यांचा अधिकार आहे. भेट द्यायची का नाही ते मी काल आमचे तिथले तहसीलदार गेलेले होते. तहसीलदार त्यांना भेटले. त्यांचं निवेदन तहसीलदारनी सरकारकडे पाठवलंय. काल होता शनिवार, आज आहे रविवार. त्याच्यावर 2 दिवस सुट्टी आहे आणि आज प्रजासत्ताक दिन आहे. आता गेल्यानंतर काय निवेदन आहे, काय मागण्या आहेत, त्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त मागण्या सोडवण्याचा प्रयत्न हा आमच्या महायुतीच्या सरकारचा आहे. त्याच्यात कुठलं काही राहिलेलं असेल तर आम्ही लक्ष घालू.